मुंबईला यायचाल, पुण्याला यायचाल, इथे उद्योग काढचाल, कुठे तर बजाज, टाटा ह्यांना द्यायचे काहीतरी पार्टाची फॅक्टरी टाकचाल, तुम्ही मोठे होचाल. गावाचं काय? तुम्ही BMW डिफेंडर असल्या गाड्यात फिरचाल. अरे गावातल्या तुमचं ज्याच्याशी नाळ आहे त्याच्यासाठी तुम्ही काय करता? दादांनी 2024च्या विधानसभा निवडणुकांमध्ये भरसभेत शब्द दिला होता. तुम्हाला तयारीला लागायला सांगितलं होतं. पुढचं तिकीट तुम्हाला होतं. काय झालं? राजकारणी माणसाचा का ऑडिट होऊ नये. 30 सप्टेंबर 1993ला पहाटे भूकंप झाला. मी ज्या जिल्हा परिषदचा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होतो तो पूर्ण जिल्हा परिषद सर्कलच पूर्ण उद्ध्वस्त झालं. 10,000 लोक त्यावेळेस मृत्युमुखी पडलेली होते. रडून रडून त्यांना तिथं खायला प्यानी नाही, खायला काय नाही, अशा गावच्या गाव असा ढिगारा झालेला होता. सुरेश बिराजदार म्हणून आयुष्याची 3 वर्ष सतत त्या भूकंपाच्या प्रश्नासाठी संघर्ष करत होतो, लोकांसाठी संघर्ष करत होतो. वर्षभर पिकवलेला ऊस बांधावर तोडून टाकायची पाळी ज्यावेळेस शेतकऱ्याला येतं ना साहेब, आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्याला खूप वाईट वाटतं. मी 1992ला जे पहिली जिल्हा परिषद लढवली आणि हायेस्ट जिल्ह्यात सर्वाधिक मतानं मी निवडून आलो. मोठ्या पदावर नसल्यामुळे आमचं काही नाव राहायचं काही कारण नाही. मग ह्यांनी एवढं केलं, त्यांनी म्हणलं तुम्ही भूकंपाचे लोक सगळंच फुकट पाहिजे म्हणता, हे वाक्य वापरलं. आमरण उपोषण सुद्धा आम्ही केलं भूकंपाच्या प्रश्नासाठी. भूकंपाचा विषय मी केले म्हणून सांगितलं. ह्या शेतकऱ्याला, शेतमजुराला काय पाहिजे, त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी काय केलं पाहिजे, त्यांच्या मुलांना रोजगारासाठी काय केलं पाहिजे. सगळ्या गावांनी सगळ्या मुलांनी काही शहराकडे ओढायचं, सगळ्यांनी शहर म्हणजे खेडेगाव उद्ध्वस्त करायचे, शहराकडे यायचं. खेडेगावात रोजगार काय उपलब्ध करून देऊ नये. म्हणजे जिल्ह्याच्या साखर कारखानदारीमध्ये आमच्या कारखान्याच्या कॉम्पिटिशनमध्ये इतरांना भाव द्यावा लागतो. सज्जन लोकांनी राजकारण करायचंच नाही का? राष्ट्रीयकृत बँका ज्याची ऐपत परिस्थिती चांगली आहे, ज्याचं ITR आहे, ज्याचं बॅलन्स शीट चांगली आहे, त्याला करते. नवीन माणसाला कोण उद्योगात उभा? त्याच्यानंतर काही केलं का? कुठल्याच अँगलने वाटत ना तुम्ही राजकारणी आहेत. अशी क्रेडिट, हजारो क्रेडिट दुसऱ्याने घेतली. खरंच राजकारणात नीतिमत्ता, तत्व राहिलेत?